आणि बुलेटिनच्या सुरुवातीला टॉप 50 बातम्यांचा वेगवान स्वरूपात आढावा घेऊयात। मुंबईत सीएनजी पुरवठ्याचा तुटवडा झाल्यामुळे तसा फटका ऑटो आणि टॅक्सी चालकांना तसंच कॅब चालकांना बसलाय। आरसीएफ कंपाऊंड मधील गेल इंडिया लिमिटेडच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड झालाय। त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे या भागात गॅस पुरवठा प्रभावित झालाय। सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सीएनजी पंपाबाहेर ऑटो आणि टॅक्सी चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। मीरा रोडच्या कनाकिया परिसरामध्ये रात्री उशिरा भीषण आग लागली। फर्निचरच्या दुकानाला आग लागल्यामुळे आग भडकली। घटनेची माहिती मिळताच मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे। या आगीमध्ये फर्निचर दुकानासह बाजूच्या दुकानांचं सुद्धा नुकसान झालंय। सुदैवानं जीवितहानी टळली आहे। आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे। मुंबई येथील दादर परिसरामधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नवीन झाडांची लागवड करण्यात येणार आहे। शिवाजी पार्कात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिदिनासाठी दाखल होत असतात। बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे सार्वजनिक न्यास अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली। राज्य सरकारनं शासन निर्णय काढून या संदर्भातली घोषणा केली आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे कला दालन मीरा रोड इथे मंत्री प्रताप सरनाईक यांनी उभं केलं आहे। या कला दालनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। या कला दालनामध्ये खांडके चाळीपासून सुरू झालेला बाळासाहेब ठाकरे यांचा प्रवास दाखवण्यात आला। उद्धव ठाकरे यांना डिवचणारे बॅनर्स शिंदेंच्या शिवसेनेनं मातोश्रीच्या बाहेर लावलेत। यंदाचा महापौर शिवसेनेचा, यंदा गुलाल आपलाच असे बॅनर शिंदेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून मातोश्री निवासस्थानाबाहेर लावण्यात आलेत। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक वनविभागाची बैठक घेणार आहेत। वनविभागाच्या पुण्यातील कार्यालयात ते जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या दुपारी 12 वाजता भेटीगाठी घेतील। काही दिवसांआधीच शिरूर तालुक्यामध्ये एका शाळकरी मुलाचा बिबट्याने जीव घेतला होता। बिबट्यांचा वाढता वावर आणि दिवसेंदिवस बिबट्यांच्या हल्ल्यात वाढत जाणारे बळी बघता आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू असतानाच मनसेला मोठा धक्का बसलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवी मुंबईत विविध कार्यक्रमांसाठी आलेल्या अमित ठाकरेंनी अचानक या पुतळ्याचं लोकार्पण केलं। त्यामुळे जमावबंदीचं उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे शहरातील मनसे नेते आज राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। या भेटीमध्ये नेते मतदार याद्यांचा अहवाल सादर करतील। राज ठाकरे यांनी मागच्या बैठकीमध्ये पुणे शहरातील नेते आणि पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती। वसई नायगावमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांना हैराण झालेल्या नागरिकांना मनसेनं दिलासा दिलाय। मनसे पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून मोठे मोठे जीवघेणे खड्डे स्वतः बुजवलेत। खड्डे बुजवल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय, तर पालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे। त्यामुळे आज अर्ज भरण्यासाठी लगीनघाई होणार आहे। अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता असल्यानं दुसरीकडे प्रशासनावरचा ताण सुद्धा वाढणार आहे। अनेकांना पक्षांकडून अजूनही अर्ज मिळालेला नाही, त्यामुळे इच्छुकांची धाकधूक चांगलीच वाढली आहे। दुसरीकडे यंदा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार ॲक्शन मोडवर आलेले आहेत। आज शरद पवार पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सकाळी 9:30 वाजल्यापासून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या जातील। भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांना धमकीचा मेल आलेला आहे। इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक अमरावतीमध्ये लागल्यामुळे याविरुद्ध आवाज उठवल्याप्रकरणी धमकी देण्यात आली आहे। बोंडेंना धमकी आल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले असून धमकी देणाऱ्यावर कारवाईची मागणी केली जाते। खासदार श्रीकांत शिंदे, मनसे नेते राजू पाटील आणि शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांची भेट झाली आहे। एका लग्न समारंभात या तिघांची भेट झाली। विशेष म्हणजे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा सुद्धा मारल्यात। दरम्यान राजकीय विरोधक एकत्र चर्चा करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय।
नागपुरात भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी रास्ता रोको केलाय। भाजप वॉर्ड अध्यक्ष सचिन शाहू यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा रास्ता रोको करण्यात आला। यावेळी मारेकरांना अटक करण्याची मागणी करण्यात आली। जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। गडचिरोलीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। 15 वर्षांपासून पक्षनिष्ठ असलेला तालुका उपाध्यक्षानं पक्षाला रामराम ठोकलाय। राकेश रत्नावार यांनी काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय। नगरसेवक पदासाठी ते उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत। सफाळे रेल्वे स्टेशनवरील नव्यानं उभारलेल्या FOB वरील दुहेरी दरवाजाच्या लिफ्टचं लोकार्पण खासदार हेमंत सावरा आणि ज्येष्ठ महिला प्रवाशांच्या हस्ते संपन्न झालंय। नवीन लिफ्ट सुरू झाल्यामुळे सफाळे स्टेशनवरील प्रवाशांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत। संभाजीनगरमधील भाजप कार्यालय उद्घाटन कार्यक्रम रद्द करून दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे अनेक चर्चा रंगल्यात। तर 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांनीही अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती। दरम्यान रवींद्र चव्हाण दिल्लीला गेल्यामुळे राजू शिंदे यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडलाय। खासदार शाहू महाराज यांनी साताऱ्यामध्ये प्रतापगडाची पाहणी केली आहे। या पाहणीवेळी त्यांनी गडावरील भवानी मातेच्या मंदिरात जाऊन विधिवत पूजा केली। त्यानंतर त्यांनी गडावरील सुरू असलेल्या सुशोभीकरणाची पाहणी करत अनेक त्रुटी निदर्शनास आणल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत। इंदापूर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भरत शहा यांना दिल्यामुळे गारटकर पक्षामधून बाहेर पडणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या विरोधात गारटकर आता निवडणूक लढवतील। गुंडांच्या हातात शहर देऊ नका असं विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केले। सांगलीच्या उरुण ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीमधील प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। माहितीकडून गुंड मकोका लागलेल्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप सुद्धा पाटलांनी केलाय। नागपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसलाय। काँग्रेसचे नेते राजा तिडके भाजपमध्ये दाखल झाले। कोराडी इथे बावनकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला। नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीत शरद पवार गट, अजित पवार गट आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची अनोखी युती पाहायला मिळाली। त्यांच्या पॅनलचा आज विजय झाला। मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ, शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा आणि मार्क्सवादी पक्षाचे माजी आमदार जीवा पांडू गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित यांनी निवडणुकीत बाजी मारली आहे। इंदुरीकर महाराज यांचा कीर्तनातील एक व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये इंदुरीकर महाराज यांनी लग्न जोरात करणार, काय बोंबलायचंय ते बोंबला असं म्हटलंय। तसंच एकीकडे 30 मिनिटांच्या सभेसाठी 3 कोटींचा खर्च होतो, तेव्हा कोणत्याही चॅनलवाल्यांनी राजकारण्यांना पैसे कुठून आणले विचारून दाखवावं असंही इंदुरीकर महाराज बोलताना पाहायला मिळतात। संशयित दहशतवादी जुबेर हंगरगेकरची कुंडली समोर आली आहे। 15 वर्षांपासून हंगरगेकर सॉफ्टवेअर इंजिनियर होता। पुण्यातील हिंजवडी आणि कल्याणीनगर येथील नामांकित IT मध्ये हंगरगेकरनं नोकरी केली आहे। तर 2015 मध्ये दहशतवादाशी संबंधित ज्ञात व्यक्तींशी त्याचा संपर्क आलेला होता। ID बनवणं, हल्ले करणं आणि गनिमी शैलीमधील कारवाया करणं यावरील प्रशिक्षण पुस्तकांचा हंगरगेकर याचा अभ्यास आहे।